पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर एमआयडीसी परिसरात विराज प्रोफाइल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून मोठ्या विस्तार प्रकल्पाचा प्रस्ताव समोर आला आहे। या प्रकल्पासाठी सार्वजनिक सुनावणी 8 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे। विराज प्रोफाइल्स कडून स्टेनलेस स्टील, एचआरएपी, सीआरएपी शीट्स, प्लेट्स आणि कॉइल्स उत्पादने क्षमतेत वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। हा प्रकल्प वारंगडे गाव परिसरात उभारला जाणार आहे। या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून एसआरएमए प्लांट मांजे येथे सकाळी 11 वाजता सार्वजनिक सुनावणी होणार आहे। कंपनीच्या म्हणण्यानुसार हा प्रकल्प पर्यावरणपूरक यंत्रणांवर आधारित असून स्वच्छता आणि शाश्वत विकासाला प्राधान्य दिले जाणार आहे। सध्या सुमारे 13,000 कर्मचारी विराजसोबत कार्यरत असून गेल्या 30 वर्षात बोईसरच्या आर्थिक विकासात कंपनीचा मोठा वाटा असल्याचा दावा करण्यात आला आहे। या प्रकल्पामुळे 5,000 हून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। तसेच सीएसआर अंतर्गत शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास आणि शिष्यवृत्ती यासारख्या क्षेत्रात विविध उपक्रमे राबवली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे। पर्यावरणीय दृष्टिकोनातून सोलर ऊर्जा, एअर आणि वॉटर ट्रीटमेंट, ग्रीन बेल्ट विकास आणि नेट झिरो उद्दिष्ट साध्य करण्याचा कंपनीचा मानस आहे। दरम्यान या प्रकल्पावर स्थानिक नागरिकांची भूमिका काय असेल आणि सार्वजनिक सुनावणीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अगदी सविस्तर मध्ये न सांगता याला बुलेट्स पॉइंट मध्ये सांगतो की याच्यामध्ये आपला जो उद्देश आहे की इथं रोजगार उपलब्ध करून देणं आणि त्याच्यासाठी रोजगार खाली उपलब्ध नसेल तर लोकांचं मुळात म्हणजे स्किल डेव्हलपमेंट करणं, त्यासाठी व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर आपण चालू करतोय। महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या उद्योगाला चालना देण्यासाठी त्यांना त्यांचं ट्रेनिंग सेंटर्स आपण अरेंज करतोय। तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे की याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या जशा समस्या होत्या की पिण्याचं पाणी, त्यासाठी आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी सेपरेट सुविधा उपलब्ध करून देतोय। चौथा पॉईंट होता एज्युकेशन, जिल्हा परिषदेच्या स्कूल असतील किंवा जे जिथं शैक्षणिक संस्था आहेत त्यांचं उदात्तीकरण करणं, त्यांचं पुनरुज्जीवनीकरण करणं हे आपण हातामध्ये घेतोय। याच्याशिवाय वॉटर पोल्युशन ज्या पर्यावरणाच्या ज्या संबंधित आहेत त्याच्यासाठी आपण ग्रीन स्टीलच्या माध्यमातून नवीन ज्या टेक्नॉलॉजी त्याला इम्प्लिमेंटेशन करून पर्यावरणाची खबरदारी करण्याचा प्रयत्न करतोय।